नमस्कार मित्रांनो, एप्रिल 2019 ते मार्च 2020 या दरम्यान कोणकोणत्या घडामोडी घडल्या ते आपण बघू. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईनची पूर्व परीक्षा यासाठी या घडामोडी तुम्हाला उपयोगी पडतील. चला तर सुरू करूया आपण. इस्रोने केले एमीसॅट आणि इतर 28 सॅटेलाईटचे उड्डाण. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा येथून इस्रोने एमीसॅट या डिफेन्स सॅटेलाईटचे यशस्वी उड्डाण केले. PSLV-C-45 या रॉकेटने हे सॅटेलाईट लॉन्च करण्यात आले. एमीसॅट सोबतच इतर देशांचे 28 सॅटेलाईट्स सुद्धा यावेळी लॉन्च करण्यात आले. या 28 पैकी 24 अमेरिकेचे, 2 लिथुनियाचे आणि 1 स्पेनचा आणि 1 स्वित्झर्लंडचा होता. एमीसॅट सॅटेलाईटचा वापर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे मापन करण्यासाठी करण्यात येईल. आता इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचे ते बघा. इस्रोने काय केले, एमीसॅट आणि इतर 28 सॅटेलाईटचे लॉन्च केले. कधी? 1 एप्रिल 2019. रॉकेटचे नाव काय होते? PSLV-C-45. इतर किती सॅटेलाईट यासोबत लॉन्च करण्यात आले? तर 28. ते कोणकोणत्या देशाचे होते? 24 अमेरिकेचे, 2 लिथुनियाचे, 1 स्पेन आणि स्वित्झर्लंडचा. एमीसॅटचे वजन किती? 436 किलो. याचा वापर कशासाठी करण्यात येणार? संरक्षण क्षेत्रामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे मापन करण्यासाठी. यानंतर आपण पुढची बातमी बघू. 2019ची अझलन शाह हॉकी टुर्नामेंट. अझलन शाह हॉकी टुर्नामेंटमध्ये अंतिम सामन्यात भारताला हरवत दक्षिण कोरिया विजेता बनला. अझलन शाह हॉकी स्पर्धा ही 2019ची मलेशिया येथे झाली होती. त्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण कोरियाने भारताला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 अशा फरकाने हरवले. यानंतर आपण पुढची बातमी बघू. मियामी ओपन टेनिस टुर्नामेंट. जॉन इस्नर यांना हरवत मियामी ओपन टेनिस स्पर्धा रॉजर फेडरर यांनी जिंकली. यानंतर आपण पुढची बातमी बघू. कुंदन सहगल. प्रसिद्ध गायक कुंदन सहगल यांच्या जीवनावर शरद दत्त यांनी कुंदन सहगल्स लाईफ अँड म्युझिक नावाचे पुस्तक लिहिले. जब दिल ही टूट गया, एक बंगला बने न्यारा यासारख्या आजही हिट असणाऱ्या गाण्यांचे गायक हे कुंदन सहगल होते. यानंतर आपण पुढची बातमी बघू. युनायटेड अरब अमिरातचा सर्वोच्च पुरस्कार जायद मेडल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. यानंतर पुढची बातमी आपण बघू. मैत्री ब्रिज. लेह लडाख भागातील सोगलमसर गावाजवळ सिंधू नदीवर भारतीय सैन्याने सर्वात लांब सस्पेन्शन ब्रिज बांधला. त्याला मैत्री पूल असे नाव देण्यात आले. रेकॉर्ड 40 दिवसात या पुलाचे बांधकाम करण्यात आले. 260 फूट लांब हा पूल आहे. यानंतर आपण पुढची बातमी बघू. गुवाहाटी रेल्वे स्टेशन. ग्रीन ISO सर्टिफिकेट मिळवणारे गुवाहाटी रेल्वे स्टेशन भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आहे. हे लक्षात ठेवा. ग्रीन ISO सर्टिफिकेट मिळवणारे गुवाहाटी रेल्वे स्टेशन हे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आहे. त्यानंतर पुढची बातमी बघू. फिफा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर म्हणून प्रफुल्ल पटेल यांची निवड. अशी निवड होणारे प्रफुल्ल पटेल हे पहिले भारतीय आहे. 2019 ते 2023 असा त्यांचा कालावधी असेल. प्रदीप नंद्रजोग यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड. त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल C. विद्यासागर राव यांनी त्यांना शपथ दिली होती. 7 एप्रिल 2019 ते 23 फेब्रुवारी 2020 असा त्यांचा कालावधी होता. सध्या म्हणजे आता 20 सप्टेंबर 2020 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे आहेत. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. विस्डेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड फॉर 2018 याच्यामध्ये विराट कोहलीचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे विस्डेनमध्ये विराट कोहलीचे सलग 3ऱ्या वर्षी नाव समाविष्ट करण्यात आले. अशा प्रकारचा सन्मान यापूर्वी फक्त डॉन ब्रॅडमॅन आणि जॅक हॉब्स यांनाच मिळाला होता. विस्डेन अशा प्रकारची लिस्ट 1889 पासून करते. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. सरस्वती सन्मानसाठी तेलुगू लेखक K. शिवारेड्डी यांची निवड करण्यात आली. शिवारेड्डी यांच्या टर्निंग असाइड व्हाईल लेईंग डाऊन या कवितेच्या संग्रहासाठी K. शिवारेड्डी यांना 2018चा सरस्वती सन्मान मिळाला. भारतीय साहित्यातील हा सर्वोच्च सन्मान आहे. 15 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या पुरस्कार विजेत्याला दिले जातात. 1991 पासून KK बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार भारतीय भाषेत कामगिरी बजावणाऱ्या लेखकांना दिला जातो. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू
द ॲपोस्टाईल हा रशियाचा सर्वोच्च पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. यानंतर पुढची बातमी बघू. निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य जनतेत जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारतातील पहिल्या मतदार पार्क म्हणजेच वोटर पार्कचे उद्घाटन गुरुग्राम म्हणजेच गुडगाव शहरात करण्यात आले. वोटर्स पार्कचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झाले तर गुरुग्राम. त्यानंतर आपण पुढची बातमी बघू. निर्भयची यशस्वी चाचणी. भारताने स्वतः बनवलेले म्हणजे इंडिजिनियस निर्भय लाँग रेंज सबसॉनिक क्रूज मिसाईलची चाचणी DRDOने यशस्वीरित्या घेतली. ही चाचणी ओडिसा येथील चांदीपूर टेस्टिंग रेंजवर घेण्यात आली. 300 किलो न्यूक्लिअर वॉरहेड्स वाहून नेण्याची क्षमता निर्भयमध्ये आहे. निर्भयविषयी आपण अधिक माहिती घेऊ. याचे वजन 1500 किलोग्रॅम आहे, तर लांबी 0.52 मीटर आहे, तर विंग स्पॅन 2.7 मीटर आहे. हे क्षेपणास्त्र ऑल वेदर मिसाईल म्हणून ओळखले जाते. यानंतरची एक पुढची महत्त्वाची बातमी. रॉयल सोसायटी फेलो गगनदीप कांग. रॉयल सोसायटीची फेलो म्हणून गगनदीप कांग यांची निवड करण्यात आली. असा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. हे लक्षात ठेवा. रॉयल सोसायटीची फेलो म्हणून गगनदीप कांग यांची निवड करण्यात आली आणि असा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. यानंतर पुढची बातमी बघू. आशिया कृषी स्पर्धा 2019मध्ये बजरंग पुनिया यांना गोल्ड मेडल मिळाले. 65 किलो वजनी गटामध्ये बजरंग पुनिया यांनी कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला 12-7 अशा प्रकारे चितपट केले. तर 2019ची आशिया कुस्ती स्पर्धा बजरंग पुनिया यांनी जिंकली आणि त्यामध्ये गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर पुढची बातमी बघू. RTS नावाची मलेरिया विरुद्धची जगातील पहिली लस आफ्रिकेतील मलावी या देशात लॉन्च करण्यात आली. म्हणजे पायलट बेसिसवर ती लस देण्यात येत आहे. मलेरिया निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारचे काय प्रयत्न आहेत ते आपण बघू. मेरा इंडिया 2030पर्यंत भारतातून मलेरियाचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मलेरिया एलिमिनेशन रिसर्च अलायन्स म्हणजेच मेरा हा उपक्रम चालू केला. यानंतर पुढची बातमी बघू आपण. वरुण 19. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त नौसराव वरुण 19 या नावाने गोव्याच्या किनारी 1 ते 10 मे 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आला. यानंतर पुढची बातमी बघू. इस्रोचे माजी चेअरमॅन AS किरण कुमार यांना फ्रान्सने नॅशनल ऑर्डर ऑफ लिजन ऑफ हॉनर या पुरस्काराने गौरवण्यात आले. फ्रान्सचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. यानंतरची पुढची बातमी बघू. अटलांटिक महासागर एकट्याने पार करणारी आरोही पंडित ही जगातील पहिली महिला बनली. लक्षात घ्या. अटलांटिक महासागर एकट्याने पार करणारी आरोही पंडित ही जगातील पहिली महिला बनली. या प्रवासासाठी आरोही पंडित हिने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टचा वापर केला. यानंतर पुढची बातमी बघू. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन B. लोकूर यांची फिजी या देशाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. युनायटेड नेशन्स सासाकावा अवॉर्ड 2019 IAS ऑफिसर डॉक्टर प्रमोद कुमार मिश्रा यांना प्रदान करण्यात आला. डिझास्टर रिस्क रिडक्शन क्षेत्रात कामगिरी केलेल्या श्री मिश्रा यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. त्यानंतर पुढची बातमी बघू. सिम्बेक्स 19 भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त नौसराव 19 मेपासून दक्षिण चीनी समुद्रात आयोजित करण्यात आला. सिम्बेक्सची 26वी आवृत्ती होती. यानंतर पुढची बातमी बघू. इस्रोने लॉन्च केला रिसॅट 2B. रिसॅट हा भारताचा मायक्रोवेव्ह अर्थ ऑब्झर्व्हर सॅटेलाईट आहे. या सॅटेलाईटचे लॉन्चिंग PSLV C-46 द्वारे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र येथून करण्यात आले. 615 किलो वजनी असलेल्या रिसॅट 2B चा वापर कुठे करणार आपण ते बघू. कृषी सर्वेक्षण, जंगल आणि डिझास्टर मॅनेजमेंट सपोर्टसाठी केला जाईल. 2009मध्ये लॉन्च केलेल्या रिसॅट 2 ची जागा आता रिसॅट 2B हा सॅटेलाईट घेईल. इथे आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे. रिसॅट 2B ची लॉन्चिंग करण्यात आलं आणि तो आता रिसॅट 2 ची जागा घेईल. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू.
2019चे मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज. सेलेस्टियल बॉडीज या कादंबरीसाठी 2019चा मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज ओमानी लेखिका जोखा अल-हार्थी यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुढची बातमी आपण बघू. माजी राजदूत आणि राजनयिक श्याम शरण यांना जपानचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ रायझिंग सन प्रदान करण्यात आला. यानंतर प्रियंका मोहिते यांच्याविषयी बातमी. माउंट मकालू जगातील 5वे सर्वात उंच शिखर, 8,481 मीटर उंच, सातारा येथील प्रियंका मोहिते यांनी सर केले. असे शिखर सर करणाऱ्या त्या भारतातील पहिला महिला ठरल्या. माउंट मकालू हे शिखर सर करणाऱ्या प्रियंका मोहिते ह्या भारतातील पहिल्या महिला आहेत. यानंतर पुढची बातमी बघू. चंद्रराणी मुर्मू आता भारतातील सर्वात तरुण खासदार असतील. 17व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत चंद्रराणी मुर्मू यांनी 25व्या वर्षी हे यश प्राप्त केले. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. अजित डोवाल यांची पुन्हा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजे NSA पदी निवड करण्यात आली. 1968च्या IPS बॅचचे अजित डोवाल यांची पुन्हा एकदा 5 वर्षांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी निवड करण्यात आली. यासोबतच त्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आपण आता पुढची बातमी बघू. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकोचा सर्वोच्च पुरस्कार. भारत आणि मेक्सिको यांच्यातील संबंध मजबूत करण्यात आपले योगदान देणाऱ्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकोने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवले. ऑर्डर ऑफ द ॲझेल ईगल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. प्रतिभा पाटील या 2007 ते 2012 दरम्यान भारताच्या राष्ट्रपती होत्या. याआधी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती S. राधाकृष्णन यांना देण्यात आला होता. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. नीती आयोग. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर महत्त्वाचे केंद्रीय मंत्री या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. राजीव कुमार यांच्यासोबत रमेशचंद्र, VK सारस्वत आणि VK पॉल हे पूर्णवेळ आता सदस्य असतील. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 पासून झाली. पूर्वीच्या प्लॅनिंग कमिशनची जागा नीती आयोगाने घेतली. यानंतर आपण आता पुढची बातमी बघू. निशान इजुद्दीन. मालदीवचा सर्वोच्च पुरस्कार निशान इजुद्दीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. नॅशनल पीपल्स पार्टी ईशान्येकडील पहिली राष्ट्रीय पार्टी म्हणून निवडणूक आयोगाने घोषित केली. भारतीय निवडणूक आयोगाने नॅशनल पीपल्स पार्टीला नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. पक्षाला पुस्तक हे चिन्ह देण्यात आले. असा दर्जा मिळवणारी NPP ही पहिली ईशान्येकडील पार्टी आहे. मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या 4 राज्यात या पक्षाला मान्यता मिळाली. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोग मान्यता कोणत्या आधारावर देतो ते आपण बघू, किंवा तो असा दर्जा कधी मिळतो ते आपण बघू. इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर ऑफ 1968 नुसार 1. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाच्या उमेदवाराने 4 किंवा अधिक राज्यात कमीत कमी 6% मते मिळवली म्हणजे एकूण मतदानापैकी. यासोबतच या पक्षाचे कमीत कमी 4 सदस्य लोकसभेत पाहिजे. किंवा मग दुसरी अट, एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येपैकी कमीत कमी 2% सदस्य या पक्षाचे पाहिजे. 3 पेक्षा अधिक राज्यातून मात्र ते निवडून आले पाहिजे. त्यानंतर किंवा तिसरी अट, सदर पक्ष कमीत कमी 4 राज्यात राज्य पक्ष स्टेट पार्टी म्हणून मान्यता मिळालेला असावा. सध्या भारतात 8 पक्ष हे राष्ट्रीय पक्ष. यानंतर आपण पुढची बातमी बघू. प्रसिद्ध लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांचे वयाच्या 81व्या वर्षी बंगलोर येथे निधन झाले. साहित्य लेखनाची सुरुवात गिरीश कर्नाड यांनी ययाती या पुस्तकापासून केली होती. 1961 त्यांनी हे पुस्तक लिहिले होते. तर शेवटचे नाटक राक्षस तांगडी हे 2018 त्यांनी लिहिले. गिरीश कर्नाड यांना 1998 ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतर पुरस्कार कोणकोणते आहेत ते आपण बघू. संगीत नाटक अकादमी 1972, पद्मश्री 1974, पद्मभूषण 1992, साहित्य अकादमी अवॉर्ड 1994, तर कालिदास सन्मान त्यांना 1998 मिळाला होता.
यानंतरची पुढची बातमी आपण बघू. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारताची कामगिरी. 2020 QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग IIT मुंबईने 152वा क्रमांक मिळवला. इतर संस्थांचा नंबर खालीलप्रमाणे आहे. IIT मद्रास 271, IIT खरगपूर 281, IIT दिल्ली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर यांनी टॉप 200मध्ये स्थान मिळवले. तर या लिस्टमध्ये प्रथम क्रमांक MIT अमेरिका, दुसरा क्रमांक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि तिसरा क्रमांक हार्वर्ड युनिव्हर्सिटी यांनी मिळवला. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. नीती आयोगाने जाहीर केलेल्या ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड फार्मर फ्रेंडली रिफॉर्म्स इंडेक्समध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला. तर दुसरा क्रमांक गुजरात राज्याने, तर तिसरा क्रमांक राजस्थान राज्याने मिळवला. यानंतर पुढची बातमी 2019 मधली सगळ्यात महत्त्वाची बातमी चांद्रयान 2 विषयी. 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान 2 हे भारताचे स्वप्न अवकाशात झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून GSLV Mk3 च्या साहाय्याने चांद्रयान 2 अवकाशात झेपावले. 15 जुलै रोजी झालेल्या एका बिघाडामुळे हे यान 22 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार होते. चांद्रयान 2 हे 3850 किलो वजनी आहे, तर 950 कोटी रुपये या मोहिमेसाठी खर्च झाले होते. चांद्रयान 2 हे कशासाठी, तर एक चांद्रयान 1 या मोहिमेत इस्रोला चंद्रावर पाण्याचे अस्तित्व सापडले होते. या मोहिमेमुळे याचा आणखीन पाठपुरावा करता येईल. 2 चांद्रयान 2 मोहिमेत चंद्रावर हेलियम-3 चा शोध घेण्यात येईल. कचरामुक्त अणुऊर्जेसाठी हेलियम-3 उपयोगी पडते. चांद्रयान 2 यशस्वी झाले जर असते तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद अवतरण करणारी पहिली अवकाश मोहीम ही ठरली असती. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावर अवतरण अमेरिका, रशिया, चीन नंतर भारतात चौथा देश ठरला असता. आता चांद्रयान 2 ची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते आपण बघू. चांद्रयान 2 मोहिमेत GSLV Mk3 हा प्रक्षेपक म्हणून वापरण्यात आला. लँडर विक्रम. चांद्रयान 2 च्या लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले. विक्रमच्या मदतीने बंगळूर येथील IDSN केंद्राशी संपर्क साधला जाणार होता. रोवर प्रज्ञा. चांद्रयान 2 वर 6 चाकांची ही बग्गीसारखी गाडी सौर ऊर्जेवर चालवणारी प्रज्ञान 500 मीटरपर्यंत प्रवास करू शकली असती. चांद्रयान 2 वर कोणकोणती उपकरणे होती ते आपण बघू. लार्ज एरिया सॉफ्ट एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या मूलभूत रचनेची माहिती गोळा करण्यासाठी. त्यानंतर इमेजिंग IR स्पेक्ट्रोमीटर खगोलशास्त्रीय नकाशे, बर्फ व पाण्याची निश्चिती करण्यासाठी. त्यानंतर सिंथेटिक अपर्चर रडार L&S बँड ध्रुवीय भागाचे नकाशे व आतल्या भागातील बर्फाची निश्चिती करण्यासाठी. त्यानंतर ऑर्बिटर बाय रेझोल्युशन कॅमेरा उच्च विवर्तन स्थानशास्त्रीय नकाशे मिळवण्यासाठी. यानंतर चंद्र सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट हे उपकरण औष्णिक वहन व तापमान यांचे नकाशे मिळवण्यासाठी. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर अँड लेझर इंडिस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी. या मोहिमेत एकूण 13 पेलोड म्हणजे विज्ञान उपकरणे असून त्यात युरोपचे 3, अमेरिकेचे 2 आणि बल्गेरियाचा 1 होता. नासाचा लेझर रेट्रोरिफ्लेक्टर ॲरे या मोहिमेत समाविष्ट असून त्यात चंद्राच्या अंतरंगाचा वेध घेतला जाणार होता. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. तिहेरी तलाक अखेर रद्द करण्यात आला. भाजप सरकारने अखेर राज्यसभेत तिहेरी तलाकबंदी विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी संमत करून ऐतिहासिक विजय मिळवला. हे विधेयक 30 जुलै 2019 रोजी राज्यसभेने पास केले. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झाले होते. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. हा कायदा मोडणाऱ्या पतीला 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण बघू. 1. तात्काळ तिहेरी तलाकबंदी कायद्यानुसार पतीला 3 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. 2. मात्र जवळच्या नातेवाईकांनाच गुन्हा दाखल करण्याचा अधिकार. 3. पती पत्नींमध्ये समन्वय झाल्यास न्यायालयाच्या आदेशाने पतीविरोधातील गुन्हा मागे घेतला जाऊ शकतो. 4. पतीला जामीन देण्याची तरतूद. राज्यसभेमध्ये भाजपाला बहुमत नसतानाही हे विधेयक मंजूर करण्यात आले. हे विशेष. यानंतर आपण पुढची बातमी बघू. डिजिटल फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅनिंग सिस्टीम स्वीकारणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. डिजिटल फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅनिंग सिस्टीम
ॲटोमॅटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम म्हणजेच MBIS पोलिसांना तपास कार्यातही मदत करेल. अशी सिस्टीम स्वीकारणारे महाराष्ट्र देशातील हे पहिले राज्य आहे. यानंतरची 2019मधली आणखीन एक महत्त्वाची बातमी, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीर राज्याचे 2 भाग केले. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. आता यामुळे काय होईल, कलम 370नुसार जम्मू काश्मीरला लाभलेले सर्व विशेषाधिकार हे रद्द होतील. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या स्वतंत्र राज्यघटनेचे अस्तित्व संपेल. एक देश एक राज्यघटना, यामुळे देशभर एकच कायदा लागू होईल. त्यानंतर 35A देखील आपोआप रद्द होईल. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील दुहेरी नागरिकत्व समाप्त होईल. ते फक्त आता भारताचे नागरिक असतील. लडाख हा विधानसभा नसलेला प्रदेश असेल, तर जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला प्रदेश असेल. यानंतरची पुढची बातमी आपण बघू. PV सिंधू स्वित्झर्लंड येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधू हिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. यानंतर पुढची बातमी आपण बघू. किरण नगरकर, प्रसिद्ध मराठी इंग्रजी लेखक किरण नगरकर यांचे मुंबई येथे निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. 7×43 ही कादंबरी त्यांनी 1974मध्ये लिहिली होती. तर रावण अँड एडिस 1994मध्ये लिहिली. तर कुक्कुड 1997मध्ये लिहिली. ही काही किरण नगरकर यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तके आहेत. जासोडा ही त्यांची कादंबरी 2017मध्ये प्रसिद्ध झाली होती. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. 2018चा 66वा फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला. सुवर्ण कमळ, शाल, श्रीफळ आणि 10 लाख रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1969मध्ये देविका राणी यांना हा पुरस्कार पहिल्यांदा मिळाला होता. या पुरस्काराचे अलीकडील विजेते आपण बघू. 2014मध्ये शशी कपूर, 2015मध्ये मनोज कुमार, 2016मध्ये के विश्वनाथ, 2017मध्ये विनोद खन्ना, आता 2018मध्ये अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार देण्यात आला. यानंतर आपण 2019 या वर्षाचे नोबेल पुरस्कार याविषयी माहिती घेऊ. पहिले रसायनशास्त्राचे म्हणजेच केमिस्ट्रीचे नोबेल पुरस्कार याविषयी आपण माहिती घेऊ. लिथियम आयन बॅटरीच्या संशोधकाला नोबेल यावर्षी मिळाला. लिथियम आयन बॅटरी विकसित करणाऱ्या संशोधनासाठी अमेरिका, ब्रिटन आणि जपान या देशातील 3 वैज्ञानिकांना रसायनशास्त्राचे म्हणजेच केमिस्ट्रीचे नोबेल जाहीर करण्यात आले. या तिघांमध्ये जॉन गुडइनफ यांचे वय 97 आहे. हे अमेरिकेचे वैज्ञानिक सर्वात वयोवृद्ध आहेत. त्यांच्यासोबत ब्रिटनचे स्टॅनले विटिंगहॅम आणि जपानचे अकिरा ओशिनो यांचा पुरस्कार विजेत्यामध्ये समावेश आहे. अतिशय हलकी, पुन्हा चार्ज करता येणारी व शक्तिशाली बॅटरी सध्या मोबाईलपासून लॅपटॉपपर्यंत तसेच इलेक्ट्रॉनिक वाहनात वापरली जाते. यानंतर पुढचे नोबेल प्राईज, साहित्याचे नोबेल प्राईज याविषयी आपण अधिक माहिती घेऊ. ओल्गा टोकाझुर्का आणि पीटर हँडकी यांना साहित्याचे नोबेल मिळाले. पोलंडमधील लेखिका ओल्गा टोकाझुर्का यांना 2018चा राखून ठेवलेला साहित्याचा नोबेल पुरस्कार 2019मध्ये देण्यात आला. निवड मंडळाशी संबंधित असलेल्या व्यक्तीबाबत झालेल्या लैंगिक छळाच्या एका प्रकरणामुळे 2018चा पुरस्कार हा राखून ठेवण्यात आला होता. ओल्गा टोकाझुर्का यांना मानाचा इंटरनॅशनल पुरस्कार त्यांच्या फ्लाईट या कादंबरीसाठी मिळाला होता. तर 2019चे नोबेल पारितोषिक विजेते पीटर हँडकी हे प्रतिभावान लेखक, कवी, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. तर 2018चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा ओल्गा टोकाझुर्क यांना मिळाला होता. तर 2019चा साहित्याचे नोबेल हे पीटर हँडकी यांना मिळाले. यानंतर भौतिकशास्त्रातील नोबेल याविषयी आपण अधिक माहिती घेऊ. विश्वाच्या उत्क्रांतीबाबत संशोधनाला भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार देण्यात आला. महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना, तर बाह्यग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्लेव्हलॉज यांना 2019चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. जेम्स पीबल्स यांना विश्वाच्या उत्क्रांतीसाठी, जेम्स पीबल हे अमेरिकेचे आहेत, तर मिशेल मेयर आणि दिदियर क्लेव्हलॉज हे दोघेही स्वित्झर्लंडचे आहेत. यांना बाह्यग्रहांच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. यानंतर पुढची आपण बातमी बघू. इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अली यांना शांततेचे नोबेल.
इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबत असलेला सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याबद्दल अली यांना हा पुरस्कार जाहीर झाला. यानंतर वैद्यकशास्त्राचे नोबेल 2019चे वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक अमेरिकी संशोधक डॉक्टर विल्यम केलिन व ग्रेग सिमेन्झा आणि ब्रिटिश संशोधक डॉक्टर पीटर रॅटक्लिफ या तिघांना पेशी ऑक्सिजन कसा ओळखतात आणि त्याच्या उपलब्धतेला कसा प्रतिसाद देतात या संशोधनासाठी जाहीर झाले. ऑक्सिजन बदलाला प्रतिसाद देण्यासाठी जी जनुके जबाबदार असतात त्या जनुकांवर नियंत्रण ठेवणारी पेशींमधील रेणवी यंत्रणा या तिघांनी शोधून काढली होती. यानंतर आता अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार. अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचे नोबेल. जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या संशोधनाला हा पुरस्कार देण्यात आला. जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी इस्तेर डप्लो आणि मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी इस्तेर डप्लो अर्थशास्त्रात नोबेल मिळवलेल्या दुसऱ्या महिला आणि सर्वात तरुण विजेत्या आहेत. तर हे झाले नोबेल पुरस्कार विजेते. त्यानंतर आपण पुढची बातमी बघू. 2019चा मॅन बुकर प्राइज मिळवणारी बेर्नार्डाईन इव्हॅरिस्टो ही कृष्णवर्णीय महिला. मार्गारेट ॲटवूड आणि बेर्नार्डाईन इव्हॅरिस्टो यांना 2019चा मॅन बुकर पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. मार्गारेट ॲटवूड यांना त्यांच्या द टेस्टामेंट या कादंबरीसाठी, तर बेर्नार्डाईन इव्हॅरिस्टो यांना त्यांच्या गर्ल वुमन ऑदर या कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात आला. 1969 पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली होती. तेव्हापासून 2019 पर्यंत कोणत्याही कृष्णवर्णीय महिलेने हा पुरस्कार मिळवला नव्हता. तो 2019 मध्ये मिळवला. यानंतर पुढची बातमी आपण बघू. ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 117 देशांपैकी भारताचा क्रमांक 102 होता. हा रिपोर्ट 100 पॉईंट म्हणजेच सिव्हिरिटी स्केल, तर 0 म्हणजे हंगर नसणे. भारताचा स्कोअर या रिपोर्टप्रमाणे 30.3 म्हणजे सिरियस थ्रेट या गटामध्ये आहे. यानंतर पुढची बातमी आपण बघू. प्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी माइंड मास्टर विनिंग लेसन्स फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ हे पुस्तक लिहिले. ही एक महत्त्वाची बातमी आहे. यानंतर पुढची बातमी बघू. युनेस्कोने मुंबई आणि हैदराबादला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले. चेन्नई आणि वाराणसी या शहरांना युनेस्को सिटीज ऑफ म्युझिक म्हणून घोषित करण्यात आले. तर जयपूर शहर सिटी ऑफ क्राफ्ट्स अँड फोल्क आर्ट म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर पुढची बातमी आपण बघू. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. सरन्यायाधीश सुद्धा हे माहिती अधिकारामध्ये येतील. सरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने ते माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने याबाबतचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल वैध ठरवत 3 याचिका फेटाळून लावल्या. सध्या माहिती अधिकाराअंतर्गत कोण येते? कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका, सरन्यायाधीशांसह ही तिन्ही घटनात्मक आस्थापने. 2. संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था. 3. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्था. RTI अंतर्गत कोण येत नाही ते आपण बघू. 1. खाजगी संस्था वा संघटना. 2. राजकीय पक्ष. या संबंधीची याचिका अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर पुढची बातमी आपण बघू. ब्रिक्स 2019. ब्रिक्स या देशांची 11वी परिषद 2019 मध्ये ब्राझीलमधील ब्राझिलिया या शहरात आयोजित करण्यात आली होती. ब्रिक्स म्हणजेच ब्रिक हा शब्द जिम ओनेल यांनी कॉइन केला होता. सुरुवातीला या गटात ब्राझील, रशिया, इंडिया आणि चीन ब्रिक देशांचा समावेश होता. या देशांचे पहिले संमेलन 2009 मध्ये रशियातील एकाटेरिनबर्ग या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. 2010 पासून दक्षिण आफ्रिका या गटाचा सदस्य झाला. आतापर्यंत संमेलने कुठे आयोजित करण्यात आले ते आपण बघू. 2009 मध्ये एकटेरिनबर्ग रशिया, 2010 मध्ये ब्राझिलिया ब्राझील, 2011 मध्ये सानिया चीन, 2012 मध्ये नवी दिल्ली, 2013 मध्ये दरबान दक्षिण आफ्रिका, 2014 मध्ये फोर्टालेझा ब्राझील, 2015 मध्ये उफा रशिया, 2016 मध्ये गोवा भारत, 2017 मध्ये चीन, 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका, तर 2019 मध्ये आता ब्राझिलिया म्हणजेच ब्राझील येथे ही संमेलने आयोजित केली होती. यानंतर आता आपण पुढची बातमी बघू. न्यायमूर्ती बोबडे भारताचे सरन्यायाधीश. मूळचे नागपूरचे असलेले न्यायमूर्ती शरद बोबडे आता भारताचे 47वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती रंजन गोगोई हे निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती बोबडे
यांची सरन्यायाधीशपदी वर्णी लागली. अयोध्या प्रकरणात निकाल देणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता. नागपूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर न्यायमूर्ती बोबडे यांनी वकिली सुरू केली होती. 2012मध्ये ते मध्य प्रदेशात मुख्य न्यायाधीश झाले, तर 2013मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. यानंतर पुढची बातमी आपण बघू. कार्टोसॅट 3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने 27 नोव्हेंबर 2019 रोजी कार्टोसॅट 3 या उपग्रहाचे ढगाळ वातावरण असतानाही यशस्वी प्रक्षेपण केले. PSLV C-47 या प्रक्षेपणाच्या मदतीने करण्यात आलेल्या उड्डाणात कार्टोसॅट 3 उपग्रहाबरोबरच अमेरिकेचे 13 नॅनो उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आले. पृथ्वीचे प्रतिमा चित्रण तयार करण्याचे काम अधिक अचूकतेने करण्याचा उद्देश कार्टोसॅट 3 उपग्रहातून साध्य होणार आहे. नागरी नियोजन, ग्रामीण साधनांचा वापर, पायाभूत विकास, किनारी जमिनींचा वापर, भूआच्छादन अशा अनेक गोष्टींसाठी त्यांचा वापर करणे शक्य होईल. यानंतरची पुढची आपण बातमी बघू. G20 14वे समिट जपानमधील ओसाका येथे आयोजित करण्यात आले. G20ची परिषद जपानमध्ये प्रथमच भरली होती. G20मध्ये कोणकोणते देश आहेत ते आपण बघू. 1 अर्जेंटिना, 2 ऑस्ट्रेलिया, 3 ब्राझील, 4 कॅनडा, 5 भारत, 6 चीन, 7 फ्रान्स, 8 जर्मनी, 9 इंडोनेशिया, 10 इटली, 11 जपान, 12 मेक्सिको, 13 रशिया, 14 सौदी अरेबिया, 15 दक्षिण आफ्रिका, 16 दक्षिण कोरिया, 17 तुर्कस्तान, 18 इंग्लंड, 19 अमेरिका आणि 20 युरोपियन युनियन. यानंतर पुढची आपण बातमी बघू. नागरिकत्व विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 311 मते पडली, तर 80 मतेही विरोधात पडली. तर 11 डिसेंबर 2019 रोजी हे विधेयक राज्यसभेने मंजूर केले. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधामध्ये 105 मते मिळाली. शिवसेना यावेळी तटस्थ राहिली. या बिलानुसार 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातून आलेले हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी यांना अवैध घुसखोर न मानता भारताचे नागरिकत्व त्यांना दिले जाईल. यानंतर पुढची बातमी बघू. 2019चा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2019 या वर्षाचा मानव विकास निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. 189 देशांमध्ये भारताने 129वा क्रमांक पटकावला. 2018मध्ये भारताचा क्रमांक 130वा होता. टॉप 5 कंट्रीज जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये 1 नॉर्वे, 2 स्वित्झर्लंड, 3 आयर्लंड, 4 जर्मनी, 5 हाँगकाँग. भारत आणि भारताचे शेजारी कोणकोणत्या स्थानावर आहे आपण ते बघू. श्रीलंका 71, भारत 129, भूतान 134, बांगलादेश 135 तर पाकिस्तान 152. यानंतर पुढची बातमी आपण बघू. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षित जागांना 10 वर्षे आणखीन मुदतवाढ देण्यात आली. यासाठीचे 126वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेने मंजूर केले. तर अँग्लो इंडियन समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले. आता 2030 पर्यंत संसद व राज्य विधानसभांमधील आरक्षण हे लागू राहील. लोकसभेत अनुसूचित जातींसाठी 84 तर अनुसूचित जमातींसाठी 47 जागा ह्या राखीव आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार 2019. अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी मराठी भाषेमधून या कविता संग्रहाची निवड करण्यात आली. त्यानंतर आपण आता पुढची बातमी बघू. कम्युनिकेशन सॅटेलाइट GSAT-30 लॉन्च. यामुळे देशातील इंटरनेट हे अधिक गतिमान होईल. इस्रोने GSAT-30 या टेलिकम्युनिकेशन उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रक्षेपण केले. या सॅटेलाईटमुळे इंटरनेट क्षेत्राला गती मिळेल. यापूर्वी 2015मध्ये INSAT-4A या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने GSAT-30 हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला. जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचा अंदाजही वर्तविण्यासाठी या उपग्रहाचा फायदा होईल. काय आहेत GSATची वैशिष्ट्ये ते आपण बघू. वजन 3357 किलो. I3K यंत्रणे सुधारण्याने दूरसंचार सेवेमध्ये बदल. 12C व 12KU ट्रान्सपॉन्डरचा समावेश. तर INSAT-4Aची जागा GSAT-30 घेईल. तर या सॅटेलाईटचा कालावधी 15 वर्ष आहे. यानंतर पुढची बातमी आपण बघू. 2020चे पद्म पुरस्कार कोणाकोणाला मिळाले ते आपण बघू. पद्मविभूषण 7 जणांना देण्यात आले. 1 अरुण जेटली, 2 सुषमा स्वराज, 3 जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर देण्यात आला. 4 अनिरुद्ध भारत मॉरिशसचे आहे ते. 5 मेरी कोम यांना. 6 चन्नूलाल मिश्रा शास्त्रीय गायक आहेत आणि 7 गुरु विश्वतीर्थ स्वामी यांनाही मरणोत्तर देण्यात आला. महाराष्ट्रातील मान्यवर आपण बघू. आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण देण्यात आला. तर पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपरे, झहीर खान,
वैज्ञानिक रमण गंगाखेडकर, मुस्लिम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यद भाई, यानंतर सुरेश वाडकर, सरिता जोशी, अदनान स्वामी, डॉक्टर सँड्रा डेसा सुजा यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर यावर्षीच्या पुरस्कारांचं एक वैशिष्ट्य म्हणजे PV सिंधू हिला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर मेरी कोम ही पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खेळाडू आहे. यानंतर आपण पुढची बातमी बघू. दिल्लीची सत्ता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाकडे आली. सलग तिसऱ्यांदा आपचा दिल्लीत विजय. 70 पैकी आम आदमी पक्षाने 62 जागा मिळवल्या. 2015 आपने 67 जागा मिळवल्या होत्या. तर यावर्षी भाजपने 8 जागा जिंकल्या. 2020च्या निवडणुकीत आपने 53% मते मिळवली. यानंतर आपण 2020 या वर्षाचे ऑस्कर पुरस्कार बघू. 92वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये खालील चित्रपटांना विविध अवॉर्ड देण्यात आले. बेस्ट पिक्चर पॅरासाइट या चित्रपटाला. ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली नॉन इंग्लिश फॉरेन फिल्म पॅरासाइट आहे. पॅरासाइट हा दक्षिण कोरियाचा एक चित्रपट आहे. तो मी सुद्धा बघितलेला आहे. एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे हा. यानंतर बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून रेनी यांना जुडी या चित्रपटासाठी, तर बेस्ट ॲक्टर जोकिन फोनिक्स यांना जोकर या चित्रपटासाठी, तर बेस्ट डायरेक्टर म्हणून बॉंग जॉंग हो पॅरासाइट या चित्रपटासाठी. यानंतर विविध कोणकोणते पुरस्कार आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यानंतर आपण आता पुढची बातमी बघू. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून निवड करण्यात आली. पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही निवड केली. तर राष्ट्रपती यांनी घोष यांना शपथ दिली. लोकपाल कायदा 2013च्या तरतुदी आपण बघू. लोकपाल हा सेंटरसाठी तर राज्यांसाठी लोकायुक्त असेल. यामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 मेंबर यामध्ये असतील. यातील 50% मेंबर हे न्यायिक सदस्य असतील, तर 50% SC, ST, OBC, अल्पसंख्याक आणि महिला वर्गातून आलेले असतील. लोकपालचे कार्यक्षेत्र सर्व सरकारी सेवा, त्याचबरोबर पंतप्रधान सुद्धा असतील. अपवाद काय आहे, सैन्याला यामधून वगळण्यात आलेले आहे. कायदा लागू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत राज्यांनी लोकायुक्ताची स्थापना करावी. भारतातील कोणत्याही तपास यंत्रणेला आदेश देण्याची, देखरेख करण्याची मुभा लोकपालाला असेल. लोकपालची नियुक्ती कोण करेल ते आपण बघू. त्याच्यामध्ये 1 पंतप्रधान, 2 लोकसभा अध्यक्ष, 3 विरोधी पक्षनेता, 4 भारताचे मुख्य न्यायमूर्ती, 5 भारताचे राष्ट्रपती यांनी सुचविलेला नामांकित विधिज्ञ. यानंतर आपण आता पुढची बातमी बघू. अमिताभ घोष यांना 54वा ज्ञानपीठ पुरस्कार. इंग्रजी साहित्यात मोलाची कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वीचे विजेते भारतीय भाषेत लिखाण करणारे होते, तर अमिताभ घोष इंग्रजी साहित्यात लिखाण केले आहे. भारतीय ज्ञानपीठाकडून वार्षिक देण्यात येणारा हा पुरस्कार भारतीय साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. पुरस्कारास पात्रतेसाठी ती व्यक्ती भारतीयच असायला हवी. 11 लाख रुपये, शाल, सरस्वतीची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इंग्रजी भाषेत लिखाणासाठी हा पुरस्कार पूर्वी दिला जात नव्हता, परंतु 49व्या पुरस्कार सोहळ्यापासून यामध्ये बदल करण्यात आला. 1961 पासून सुरू झालेल्या या पुरस्काराचे पहिले मानकरी GS कुरुप, मल्याळम साहित्य हे होते. यानंतर पुढची बातमी बघू. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट 2019 मध्ये जयपूरचा समावेश करण्यात आला. सध्या भारतात एकूण 38 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. यानंतर पुढची आपण बातमी बघू. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड. NDTVचे पॉप्युलर पत्रकार रवीश कुमार यांना 2019चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. आशियाचा नोबेल पुरस्कार समजला जाणारा रॅमन मॅगसेसे अवॉर्ड रवीश कुमार यांच्यासोबत 4 जणांना देण्यात आला. रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात 1957 पासून झाली होती. फिलिपाईनचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हे पुरस्कार सुरू करण्यात आले होते. 1958 मध्ये एमर्जंट लीडरशिप या प्रकारात विनोबा भावे यांना हा पुरस्कार मिळाला होता.